यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो नरेश गरळ यांना की सर्वप्रथम राजू गरळ यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचंय आणि पंचांनी सामना सुद्धा सुरू ठेवायचंय। तर दरम्यान राजू गरेल यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जातं। तसेच पुढील मान्यवर अरुण गरेल
धन्यवाद. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलेत धावसंख्या झाले तब्बल 11 एका गड्याच्या मोबदल्यात. अशोक बाद झाल्यानंतर नक्कीच प्रभाकर मात्र प्रभावपणे आपली भूमिका निभावताना दिसतोय. 3 चेंडू मध्ये तब्बल 6 धावा, तर अशोक यांनी 3 चेंडू मध्ये 4 धावांचं योगदान दिलं आणि अशा प्रकारे पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11 एका गड्याच्या मोबदल्यात. अच्छा, चांगली सुरुवात म्हणता येणार नाही मुकेश फोड कासपाड संघाची, परंतु स्थिती मात्र बघितली तर मध्यंतर पाहायला मिळतो. कारण पॉवर प्ले मध्ये नक्कीच ज्या धावा मिळायला पाहिजेत त्या या ठिकाणी मिळायला जात नाही, कारण स्वस्तात परतला अशोक. नक्कीच जबाबदारी असेल प्रभाकर आणि अनिल याच्यावर. अनिल आद्यापर्यंत एकही चेंडूचा सामना केलेला नाही. नक्कीच दुसऱ्या षटकातील प्रारंभ होईल तेव्हा पहिल्याच चेंडूचा सामना करण्यासाठी असणारे आणि पुढील गोलंदाज असणारे यशवंत याने अगोदरच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूचा प्रारंभ केला जातो अनिल साठी. नक्कीच एकच धावावर समाधान मानेल, कारण प्रभाकर जास्त काही रिस्क घेणार नाही, कारण महत्वाचा साथीदार होता तो अशोक बाद झाल्यानंतर पूर्णपणे मदार असेल, पूर्णपणे जिम्मेदारी असेल ती म्हणजे प्रभाकर याच्यावर. प्रभाकरच्या बाबतीत बघितला तर नक्कीच अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त झाले आणि जे आपण टी शर्ट पाहतो त्याच्यावरूनच समजेल की या मॅच मध्ये एक वेगळंच परिवर्तन केलं जातं आणि एक जबरदस्त मित्र धन्यवाद व्यक्त करीन नरेश गरळ यांचं. एक आगळं बक्षीस दिलं जातं, एक आगळं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस दिलं जातं ते म्हणजे टी शर्टच्या रूपाने, आणि ते देण्याचं काम स्पॉन्सर आपण आमच्या आदिवासी युवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार आणि उपाध्यक्ष यांच्या तिन्ही योगी संगमाने हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो टी शर्टच्या माध्यमातून. आणि प्रभाकर मात्र नक्कीच थोडासा फायर होताना दिसतोय, परंतु त्याच्या खाली छत्ररक्षक संजय, पुढचा गडी बाद होतोय महत्वाचा प्रभाकर. तर जबरदस्त यशवंत यांनी दुसऱ्याच चेंडूवर एक बॅक थ्रो मिळून दिलेले. संजय यांनी सुद्धा एक विकेट टिपला होता. त्याच्यानंतर यशवंत सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो. 2 चेंडू खर्च केलेले आहेत आणि फक्त एक धाव आणि एक महत्वाचा विकेट तो म्हणजे प्रभाकर. तर कुठेतरी खूप असं बॅकफुटला जाईल का, खूप अशा कमी धावा पाहायला मिळतील का इथून पुढे अनिल थोडस आक्रमकता दाखवेल आणि प्रवीण त्याला साथ देईल का, हे सगळं प्रश्नचिन्ह आपल्या समोर तयार आहेत. त्याचं उत्तर पहा पुढे. तर नक्कीच सोडून दिलेला चेंडू मात्र सुरेखात हल्ला जातोय. असं वाटत होतं अनिल याला की हा चेंडू थोडासा दिशाहीन होईल, परंतु पडल्यानंतर थोडस आत येतो आणि पंच कळवतात हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आहे. निर्धाव चेंडूची मात्र नोंद होते धावसंख्या 12 वर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला तेव्हा नक्कीच यशवंतच्या पहिल्याच चेंडूवर एक धाव प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतो आणि पुढचा चेंडू निर्धाव टाकतोय यशवंत. यावेळेस मात्र नक्कीच खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मिडऑनला जोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे जास्त काही मिळणार नाही आणि एका धावेने काही फरक पडणार नाही सचिन एलनबिनार संघाला, कारण जी कामगिरीवर पाठवलं होतं यशवंत त्याला ती कामगिरी कुठेतरी फते करताना दिसतोय. 4 चेंडू आणि फक्त 2 धावा प्राप्त करतो आणि त्याच्यामध्ये महत्वाचा विकेट सुद्धा प्राप्त करतोय प्रभाकर याचा. तर प्रभावी भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते ती यशवंत याची. यशवंत वाघ, त्याच्या नावात आडनावात वाघ आहे, खरोखर वाघासारखी कामगिरी करताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेता आलेलं नाही चेंडूला. प्रवीण याला जास्त काही मिळणार नाही. अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं पुन्हा एकदा आणि एका धावेने धावसंख्येत आपला थोडासा बदल पाहायला मिळतो तो म्हणजे 14. पहिल्याच षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर आतापर्यंत 5 चेंडू मध्ये तब्बल फक्त 3 धावा खर्च करतोय. एका महत्वाचा विकेट सुद्धा प्राप्त केला जातोय आणि प्रभावीपणे आपली भूमिका करतोय यशवंत वाघ. चांगला गोलंदाज आहे सचिन एलोन भिनार संघाकडनं, सातत्याने गोलंदाजी करताना दिसतोय. या ठिकाणी पुन्हा सुद्धा जास्त काही मिळणार नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे जोपर्यंत चेंडूवर झेपावला जातो आणि एकच धाव्यावर पुन्हा एकदा समाधान व्यक्त करावं लागतं. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 15, जवळजवळ 7.5च्या सरासरीने धावसंख्या जमवण्यात यश आलेले. उर्वरित 6 चेंडूचा येतो समाचार घ्यावा लागेल
अन्यथा नक्कीच खूप असा मागे पडू शकेल का मुकेश स्पोर्ट्स कासपाडा बी संघ. जी जिम्मेदारी होती अशोक आणि प्रभाकर याच्यावर, त्या ठिकाणी मात्र नक्कीच जिम्मेदारी पूर्णपणे पार पाडता आलेली नाही आणि आता ह्या जिम्मेदारी घ्यावी लागेल अनिल आणि प्रवीण याला, कारण उर्वरित फक्त आणि फक्त 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि कुठेतरी प्रभाकर जो कर्णधार आहे आणि कुठेतरी मला वाटतंय कान मंत्र देण्यासाठी आला असावा आणि त्या कान मंत्राचा कुठे फायदा घेतोय का प्रवीण आणि अनिल. तर एकंदरीत तयार राहायचं आहे. तर जय बजरंग कोळी संघाने तयार राहायचंय, कारण यानंतर तुमची थेट लढत या दोन संघामधून जो संघ विजयी होणार आहे त्याच्याशी होणार आहे, त्याच्याशी गाठ पडणार आहे. 3 संघ जर विचार केला तर नक्कीच सुपर 4 मध्ये दाखल झालेत. गुरुवारच्या गटातून विचार केला तर भादवड संघ, शुक्रवारच्या गटातून विचार केला तर नक्कीच शिवशाही येवई संघ आणि कालच्या गटातून विचार केला तर आई गावदेवी दुधी संघ. आणि आजच्या दिवसातून नक्कीच या 3 संघावर नजर असणार आहेत. कोणाला मिळते संधी यावेळेस मात्र नक्कीच थोडासा उचली घेणारा चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि मला वाटतं या ठिकाणी गडी बाद होतोय अनिल. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 15. एका षटकामध्ये अपेक्षित असणारी धाव संख्या 2 षटकामध्ये रोखली जाते 16. 8च्या सरासरीने धाव संख्या जमवण्यात आतापर्यंत यश आलेले आहे. या 6 चेंडूवर भविष्य लपलेलं असेल, स्वप्न दडलेलं असेल. सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी नक्कीच 12 ते 14 धावा आल्या तरच कुठेतरी चांगली स्थिती निर्माण होऊ शकते. यावेळेस मात्र नक्कीच हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. तेवढ्याच वेगाने फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅट यांचं कुठल्या प्रकारचं मिलन होताना दिसत नाही. शरीरावर जाऊन चेंडू आदळतो, परंतु एक धाव घेण्याची मात्र संधी येते आणि पहिलाच चेंडू, दुसरा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळतोय. तर धाव संख्या झाली ती 17. यावेळेस मात्र नक्कीच हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडूला लांबी कमी आणि उंची जास्त आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड करतायत, परंतु त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेनिशी नक्की जो 17 वर खतरा आला होता तो प्राप्त करता आला नाही, पण धाव संख्या मात्र 2 मिळते आणि स्कोर थोडासा हलताना दिसतोय. धाव संख्या होती ती 19. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये एखादा जर मोठा फटका येतो तर नक्कीच पलटवार होऊ शकतो मुकेश स्पोर्ट्स कासपाडा बी संघ. आणि जर का एखादा गडी प्राप्त होतोय तर नक्कीच एका याच्यामध्ये पकडण्याचा निश्चित अपील केली गेली होती आणि लेख सोडून जाणारा मला वाटतं हा चेंडू होता. चेंडू आमच्याकडे वळतोय आणि चेंडूचा या ठिकाणी विजय होतोय 4 धावांसाठी. कणकरीत चौकार. तर नक्कीच लेग बायच्या रूपाने या ठिकाणी अपील सुद्धा आपण पाहायला मिळाली होती, परंतु चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये तो 4 धावांसाठी आणि अशा प्रकारे 4 धावांशी नक्कीच धाव संख्या आता थोडीशी वेगाने पुढे सरकते. धाव संख्या होती ती 23. 2 गड्यांच्या 3 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये जर 4 ते 5 धावा जरी आल्या तर एक चांगली स्थिती होऊ शकते, कारण चांगली गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय मुकेश स्पोर्ट्स कासपाडा बी संघाकडे, पण फलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारे सचिन एलवन भिनार संघाकडे. या ठिकाणी मात्र नक्कीच सुरेख चेंडूची फेकी केली
जर बॅटमॅनची मुवमेंट बघितली तर असं वाटत नाही की हा चेंडू जर फटका लागला असता तरी षटकार जाऊ शकेल का, तर नाही, कुठेतरी निराशा पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू मात्र टाकतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 23. यावेळेस मात्र नक्कीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय, चेंडूची पाठलाग केली जाते आणि चेंडू जातोय कव्हर मिड विकेट कडे. चौकार. तर नक्कीच या चौकाराची अपेक्षा होती, तेव्हा चौकार मात्र या ठिकाणी प्राप्त केला जातो. आणि नक्कीच चौकाराने धावसंख्या पाहिली तर 27. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. जवळजवळ 9.33च्या सरासरी धावसंख्या जमवावी लागतील. आणि सचिन 11 विनर संघाचा जर विचार केला तर नक्कीच चांगला बॅटिंग झोन आहे. त्याच्यामध्ये संजय घाटाळ असेल, अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी करतो. अगोदरच्या टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं असेल तर नक्कीच एक चांगलं 50 साधली होती, ती सुद्धा 15 चेंडू मध्ये आणि 18 चेंडू मध्ये तब्बल 62 धावांचं योगदान दिलं होतं. आणि म्हणूनच उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती. हालाकी या स्पर्धेतून बाहेर झाला होता, परंतु अतिशय चांगल्या प्रकारे धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली होती. आणि म्हणूनच त्याच्याच जोरावर आपण उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची निवड केली होती. यावेळेस अद्यापर्यंत 2 पावलं मागे आहे सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी. तर पाहूया संधी आहे का, कारण एका कमी स्थितीत रोखलेले हा सामना जास्त कठीण प्राप्त करायचा असेल मुकेश स्पोर्ट कासवड संघाला तर नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर पाठवावी लागेल. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. प्रत्येक 3 गोलंदाजीची भूमिका महत्त्वाची असेल, कारण 27 धावा ह्या धावपट्टीवर जर विचार केला तर जास्त नाही आहेत आणि कमी म्हणता येणार नाही, त्या जास्त कराव्या लागतील. आणि कमी करावे लागतील त्या सचिन 11 भिनार संघाला. तर पाहूया पॉवर प्ले मध्ये काय इरादा असेल सचिन 11 भिनार संघाचा, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर यापुढील सामन्यासाठी तयार राहायचे. जय बजरंग कोलिवली संघाचा कर्णधार मला वाटतंय नक्कीच निलेश या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सर्वप्रथम आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. 1 पाऊल मागे आहे सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. बऱ्याच दिवसापासून जवळजवळ 12 टुर्नामेंट झाले, आपल्या हाताला एस लागलेला नाही. आणि तो एस संपादन करायचा असेल तर नक्कीच सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. मग ते फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षक असो, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये जर चांगली कामगिरी पाहायला मिळाली कोळी संघाची, ज्याप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली, तीच कामगिरी जर सातत्यपूर्ण पाहायला मिळाली तर नक्कीच दिल्ली दूर नसणार आहे आणि हे चषक सुद्धा दूर नसणार आहेत. तर 1 पाऊल मागे असणार आहे आणि 2 पाऊल मागे असणार आहेत ते म्हणजे सचिन 11 भिनार संघ, त्याचबरोबर मुकेश स्पोर्ट कासपाडा संघ. सर एक नाण्याची बाजू बघितले, 27 धावांचं योगदान दिलेलं आहे. आम्हाला जोडले जातात किरण जाधव सर. तर सर्वप्रथम नक्कीच दुपारी सत्रामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. आणि 28 धावांचं कशा प्रकारे पार केले जातील, कोणाचे होते हार आणि कोणाचं होतोय जय जयकार, हे सांगण्यासाठी मी मायक्रोफोन आमंत्रित करतोय किरण जाधव सरांना. धन्यवाद रवींद्र सर. सर आपण बघितलं तर 28 धावांचं लक्ष आहे, एक माफक लक्ष आहे. सलग 3 षटकांमध्ये जर आपण विचार करायला गेला, ज्या प्रकारे सचिन 11 भिनार संघ कामगिरी करतोय या आजच्या मॅच मध्ये, या आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. नुकतंच मागच्या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर 1 बॉल मध्ये 3 धावा आल्या होत्या आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ओमसाई स्पोर्ट वापे संघाचा फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता आणि ते मॅच मात्र जिंकली होती. कारण निसटता पराभव स्वीकारला होता आणि तो देखील सचिन 11 भिनार संघाने नशिबाची साथ मिळाली आहे. त्या मॅच मध्ये आपण जर बघितलं तरी सलामीची जोडी स्वस्तामध्ये डगवली गेली होती. त्याचबरोबर पंचामचे सुमित गवारी दरम्यान इजाजत दिली जाते. दरम्यान सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल आपण बघितलं तर अनपेक्षित प्रमाणे उचली घेणारा आणि पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या पहिलाच बॉल आपण बघितला तर व्हाईट बॉल.
सर या दुपारच्या सत्रामध्ये देखील मान्यवर कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवर कक्षामध्ये अनेक मान्यवर त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग सर्व खेळाडू वर्ग सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. आपलेच देखील पुन्हा लॉक केलाय. चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल तर सोडलाय. तो देखील मिड विकेट क्षेत्रामध्ये जवळपास मिडॉन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक पुढे आला होता. त्यावेळेस श्रीनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका पेश करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू हवेमध्ये होता आणि झेल सुटला जातोय. तोपर्यंत 2 धावा 3 धावा येत आहेत. 3 धावा कंप्लीट केल्यानंतर आपण बघितलं पहिला बॉल वाईट स्वरूपामध्ये आला होता आणि एकंदरीत 4 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सर दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज अतिशय चांगला फटका स्कॅपमध्ये दीपक स्टका क्षेत्र आपलं क्लिअर केलं. संजयच्या बॅट्स मधून येतो हा पहिला. दुसऱ्या इनिंग मध्ये येणारा हा चौकार. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये मान्यवर देखील उपस्थित होत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये सन्माननीय अशोक अभिमान चव्हाण साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील सरचे स्वागत आहे. अर्धना स्पॉट भावाले चषक 2021 ते देखील जितूर जिल्हा परभणी येथून देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले. वेलात वेल कडून आपल्या या व्यासपीठावर उपस्थित झालेले. पुनश्च एकदा दादा नरेश गरेल यांच्या वतीने आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण बघितलं तर जय बजरंग कोलिवली संघ सज्ज असणार आहे. टॉप 4 मध्ये जाण्याचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. आणि तत्पूर्वी या 2 संघांमध्ये जे आपल्याला फाईट पाहायला मिळते. एका बाजूला बघितलं तर 28 धावांचं लक्ष आहे. ज्या प्रकारे संजय आणि श्रीकांत यांच्या माध्यमातून जी कामगिरी आपल्याला सलग पाहायला मिळते, त्यावेळी देखील आपण जर एकंदरीत बघितलं तर जागा बनवली होती. एकंदरीत बॅकफुटवर गेला होता फलंदाज संजय आणि ज्या प्रकारे चेंडू आला होता त्याच प्रकारे चेंडूची लेंथ लाईन ओळखली आणि अतिशय चांगल्या प्रकारे बॅकफुट पंच केला आणि चेंडू देखील आपण बघितला तर डीप पॉइंट क्षेत्रामध्ये निघून गेला. असती मारेश आपल्याकडे 4 धावांसाठी येणारा या धावातला हा दुसरा चौकार. तर चौकार येतोय आणि चौकाराने देखील धाबा जर आपण बघितल्या तर धाबांचा वेग कुठे थांबायला तयार नाहीये. 12 धाबा धावफलकावर लागल्या जातात. 28 धाबांची गरज आहे आणि त्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये 12 धाबा. आपला इरादा मात्र सचिन 11 बिनार संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्पष्ट करताना. कारण श्रीनाथ आपण बघितला तर जवळपास पुढे आला होता. एक धाव देखील कंप्लीट झाली असती, मात्र संजय कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न देखील केला नव्हता. मात्र पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईट चेंडूचा इशारा येतोय. कारण आपल्याकडे धावा कमी आणि पण अशा प्रकारची खराब गोलंदाजी साकारली तर मी तर म्हणेन निश्चितच आपला संघ अडचणीमध्ये येऊ शकतोय. ते देखील पाहायला मिळतंय. यावेळी देखील स्वतःकडे स्ट्रायकर ठेवतोय, स्वतःवर विश्वास ठेवतोय, सेल्फ इज कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि लगेच चेंडू देखील निघून गेला होता फाईन क्षेत्रामध्ये. चौकार. सारा चौकार येतोय. सलग तिसरा चौकार देखील या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावर लागले जात आहेत. कारण आपला इरादा मात्र स्पष्ट केलाय. यावेळी देखील आपण बघितलं तर स्टेप आउट झाला होता फलंदाज आणि हा चेंडू निघून गेला होता कव्हरच्या वरून निघून गेला होता. सरळ 6 धावांसाठी बिग षटकार. तर या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर 23 विदाउट लॉस आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावर या लागल्या जात आहेत आणि 28 धावांची गरज असताना 12 बॉल आणि 5 धावांची जुनी गरज आहे. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ते देखील संजयच्या माध्यमातून. संजय घाटालेक ऑन फायर जबरदस्त होतो या मॅच मध्ये. ज्यावेळी आपण बघितलं होतं देखील 15 बॉल मध्ये 51 धावांची इनिंग साकारली होती. अर्धशतक देखील झलकावलं होतं आणि आजच्या मॅच मध्ये मात्र देखील कुठे थांबायला तयार नाहीये. आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम देखील करते. सातत्याने अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. ते देखील 23 धावा धावफलकावर लागल्या जातात. 12 बॉल आणि धावांची गरज आहे.
5 धावा मापक लक्ष आहे सोपं समीकरण आणि या मॅच वर मात्र 90% बॅटल सचिन इलावर बिनार संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता पहिलाच बॉल आपण बघतोय तर डॉट स्वरूपामध्ये दुसऱ्या षटकातील पहिला बॉल शाबरीचा देखील डिफेन्स केलाय अतिशय चांगला फटका आहे कारण फक्त हलक्याने पुश केलं त्या ठिकाणी मात्र एकच धाव घेतली जाते एका धावेने स्कोर कार्ड पण बघितला तर 24 या धाव संख्येवर आता मात्र 4 धावांची गरज आहे त्यामध्ये संजय आपण बघितला तर 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत 19 धावांचं योगदान देतोय तो देखील 24 धावांमध्ये सर 18 धावांचं योगदान देतोय ज्या प्रकारे पहिलं षटक संपल्यानंतर नॉन स्ट्राईकला गेला होता तर स्ट्राईक एंडवर असणारे 4 धावांची अजूनही गरज आहे दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो देखील नेक्स्ट मॅच देखील आपल्याला चांगली पाहायला मिळेल मात्र कुठला संघ अजूनही सामना मात्र बॅलन्स आहे अतिशय चांगला चेंडू हाताळला जातोय जुव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळला होता आणि हा चेंडू देखील आपण बघितलं तर बेट सर्वामध्ये होतोय फलंदाज संजय गटाल आणि डॉट चेंडूची त्याचबरोबर सन्माननीय सुरेश चौधरी त्यांना विनंती असेल की आपण देखील आपल्या व्यासपीठावर यायचं आहे लॉंग स्टॉप सीमारेषेकडे चेंडू जातोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक मात्र शेवटच्या क्षणी चेंडूला थांबवतोय आणि मात्र 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत तर या 2 धावेने धावफलक आपण जर बघितलं तर 26 आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे अजूनही जिंकण्यासाठी आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे कुठेतरी आपण बघितलं तर पहिली मॅच आपण बघितली निसटता पराभव आपल्याला पाहायला मिळाला होता सचिन 11 बिनार संघाच्या बाजूने तर 2 धावा जर झाल्या असत्या वापी संघाच्या तर सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळाला असता त्यावेळी देखील बघितला तर चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक जातोय तोपर्यंत मात्र दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय 1 बॉल मध्ये तर जाऊन पोहोचलेला आहे आणि एका धावेची गरज आहे सर 1 बॉल आणि एका धावेची गरज आहे आणि त्याचबरोबर नरेश गरेल यांच्यामधून जर षटकार पेश केला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज त्याचबरोबर अशोकजी वागचौरे मामांकडून देखील 1000 रुपये षटकारासाठी शावडी फक्त डिफेन्स केलेला आहे आणि एकंदरीत एकदा आलेले आणि विजय संपादन करतोय तर 2000 रुपये कॅश प्राइज मध्ये उकले जात आहे आणि विजय संपादन करतोय अभिनंदन सचिन 11 बिनार संघ तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील जाईल ज्याने सर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्याने आपल्या गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती तर 4 धावा फक्त आणि फक्त दिल्या होत्या यशवंत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय आपल्या नावावर एका बाजूला दुसरा दावेदार देखील होता संजय मात्र सुरुवातीला जी कामगिरी केली होती अचूक कामगिरी केली होती आणि त्यानंतर देखील आपण बघितलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होता यशवंतच्या नावावर त्याचबरोबर सचिन 11 बिनार संघाचा संघानेक आपण यायचं आहे त्याचबरोबर ज्या बजरंग कोलिवली संघाचा संघानेक देखील आपल्यामध्ये टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहे तर पुढील टॉस बॉक्स करण्यासाठी देखील आपल्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज असणार रवींद्र सर तर दरम्यान नक्कीच आपण वळतोय टॉस कडे तर आजच्या दिवसातील शेवटची फेरी असणार आहे 2 संघांमध्ये एक जबरदस्त खेळ पाहायला मिळणार आहे जय बजरंग कोळिवली संघ सकाळच्या सत्रामध्ये पुढे आलेले आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पुढे आला असेल तो म्हणजे सचिन 11 बिनार संघ दोन्ही संघ 1 पाऊल मागे असणार आहेत या सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी तर चला जाऊया नाणेफेकडे या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी नक्कीच येवई गावचे एक प्रतिष्ठित नागरिक जीवन जाधव यांना आमंत्रित केले
टुर्नामेंट म्हटल्यानंतर कुठलेही असू दे त्यांची हजेरी असणं फार गरजेचे असतं आणि या ठिकाणी तर त्यांचा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेला आहे, त्यामुळे नक्कीच दुपारच्या 17 पासून त्यांची हजेरी लागलेले जीवन जाधव. तर मान्यवरांचं मी सर्वप्रथम आयोजकांच्या वतीने सरचे स्वागत करतो आणि नाणेफेक करण्यासाठी त्यांना विनंती करतो. यशवंत आपण देखील पुढे यायचं आहे. आपल्या व्यासपीठावर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. त्या दरम्यान टॉस केलं जाणार आहे. दोन्ही संघ आपल्या समोर आहेत. तर दरम्यान नाणेफेकीचा कोळी संघाने आवाज दिला होता, परंतु या ठिकाणी जशी मागणी तसा पुरवठा आलेला नाही आणि टॉस जिंकलेले सचिन एलवन मिनार संघाने. तर मान्यवरांचं मनापासून आभार. थेट मंचावर जायचंय. तर आपण टॉस जिंकलेले अगोदरच्या सामन्यात टॉस हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. यावेळेस टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल?